आपल्या कहाणीचं नाव आहे सबसे प्यारा क्या है. एकदा बादशाह आणि बिरबल गप्पा मारत बसले होते. मध्येच बादशाह म्हणाला, क्यों बिरबल, सबसे प्यारा क्या है. हुजूर, माझ्या मते सर्वांना आपला जीव सगळ्यात प्यारा आहे. हट, काहीतरीच सांगतोस. आपली मुलं बाळं, बायको, आईबाप आपल्याला कितीतरी आवडतात. आपलं घर, वतनवाडी, पैसा यावरही आपलं काही प्रेम कमी नसतं. सरकार, ते खरं आहे. मुलं बाळं, पैसा हेही फार आवडतं. पण आपण विचारलं सर्वात आवडतं काय? मग सर्वात आवडता स्वतःचा जीव असतो. मला नाही तुझे म्हणणं पटत. तू हे सिद्ध करून दाखव, नाहीतर तुझे शब्द मागे घे. जी सरकार. दुसऱ्या दिवशी बिरबल एक वांदरी आणि तिचे पिलू घेऊन आला. बागेत एक रिकामा हौद होता, त्यात तिला सोडून दिले. बादशाह व बिरबल रोज या वांदरीला बघत असत. तिचे आपल्या पिलावर फार प्रेम होते. ते नेहमीच तिच्या छातीला चिकटलेले असायचे. तिच्या तोंडातले ओढून खायचे आणि तीही त्याला प्रेमाने कुरवाळायची. काही दिवस गेले. बादशाह बिरबलला मुद्दाम म्हणाला, बघ बिरबल, या मुक्या प्राण्यांचे सुद्धा आपल्या पिलांवर किती प्रेम असते आणि तू म्हणतोस. थांबा सरकार, असे म्हणून बिरबलने त्या हौदात पाणी सोडण्याचा हुकूम दिला. हौदात पाणी येऊ लागले. अस्वस्थ होऊन वांदरी हौदात फेऱ्या घालू लागली. तिला बाहेर पडता येत नव्हते. आणखी पाणी आले. वांदरीने पिलाला छातीशी घट्ट धरले व ती 2 पायांवर उभी राहिली. आणखी पाणी आले. वांदरी घाबरली. तिने पिलाला उचलून डोक्यावर घेतले. ते पाहून बादशाह बिरबलला म्हणाला, बघ बिरबल. बिरबल काहीच बोलला नाही. पाणी वाढतच होते. शेवटी वांदरीच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले. ती चीची करू लागली आणि आता वांदरी गुदमरू लागली. तिने चटकन डोक्यावरचे पोर आपल्या पायाखाली घातले व त्याच्यावर उभे राहून तिने मोकळा श्वास घेतला. हे पाहून बादशाह थक्क झाला व बिरबलला म्हणाला, बिरबल, तू म्हणाला होता तेच खरे. सर्वात प्यारा स्वतःचा जीव आहे. बिरबल हसला. त्याने हौद रिकामा करण्याचा व वांदरीला सोडून द्यायचा हुकूम दिला.